हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्पेशल स्वाद मराठी। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं झणझणीत मसाले वांग्याची भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। फ्राय पॅनमध्ये मी घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये घालूया लसूण मी थोडा जास्त प्रमाणात वापरलेला आहे। त्यानंतर शेंगदाणे अर्धी वाटी, एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि एक मोठी वाटी खोबरं बारीक काप केलेले। तर हा मसाला आपण मध्यम आचेवर मस्त असा भाजून घेऊया। मसाला जेवढा तुम्ही भाजाल तेवढी भाजीची चव ही चांगली येईल। तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला खरपूस भाजलेला आहे। तर मसाला आपण थंड करायला ठेवूया। त्यानंतर मिक्सरमध्ये याचा बारीक पेस्ट बनवूया। तर मसाल्यामध्ये मी थोडी कोथिंबीर पण घातलेली आहे। मुठभर कोथिंबीर आणि मसाला त्यामध्ये थोडं पाणी घालून मस्त अशी बारीक पेस्ट बनवलेली आहे। त्यानंतर आपण भाजी फोडणी देऊया। त्याच फ्राय पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर मोहरी जिरे एक चम्मच, त्यानंतर थोडं हिंग। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी म्हणजे मसाले आपले जळणार नाही। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण मसाला घालून घेऊया जो आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे। आणि हा मसाला आपण मध्यम ते मीडियम आचेवर व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। त्यामध्ये आपण सुखे मसाले सुद्धा ॲड करून घेऊया। लाल मिर्च पावडर आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्ती करू शकता। मी 2 चमचे लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, 1 चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर आणि किचन किंग मसाला मी वापरलेला आहे। तुमच्याकडे गरम मसाला वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। मी किचन किंग मसाला वापरते, त्यानी भाजीला चव खूप चांगली येते। सुके मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया आणि आता तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। मसाला आपला छान भाजून झालेला आहे, सुगंध पण तसाच सुटलेला आहे मसाल्याचा। तर यामध्ये आपण वांगे टाकून घेऊया। तर वांगी मी मधनं काप केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर स्वच्छ धुवून आणि मसाल्यांमध्ये हे वांगी टाकलेली आहे। मिक्स करून घेऊया म्हणजे हा मसाला थोडा आतमध्ये पण जातो वांगीच्या आणि खाताना छान चव येते। तर तुम्ही बघू शकता मस्त असं मिक्स केलेलं आहे। त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालूया। तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपण मसाला बनवला होता त्यामध्येच पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे। याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रस्सा आपल्या आवडीनुसार कमी जास्ती घट्ट सर हवा असेल तर पाण्याचा वापर कमी करावा, म्हणजे वांगी शिजण्यापुरतंच पाणी घालावं। तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर मस्त आलेला आहे। भाजीला छान उकळी येऊ देऊया। मी भाजीला अजून मीठ घातलेलं नाही आहे। तर भाजी पूर्ण झाल्यावर म्हणजे पाणी वगैरे टाकल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, मिक्स करून घेऊया आणि भाजी हाय फ्लेमला एक उकळी येऊ देऊया। त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमला आपण भाजी शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार आहे। ही भाजी शिजायला 10 ते 15 मिनिटं लागतात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।